पुरुषांनी किंवा महिलांनी केस कापल्यानंतर, पुरुषांनी दाढी केल्यानंतर हे काम चुकूनसुद्धा करू नका। अशा जर चुका आपल्याकडून झाल्या तर आपल्याच घरावर संकट येतात। मग आपणच म्हणतो की माझ्या घरावरच हे दुःख संकट का येतात। आपण महिला बघा केस कापतो, पुरुष पण केस कापतात, दाढी करतात। तर धर्मशास्त्रामध्ये केस कापण्याचे सुद्धा काही नियम आहे की कुठल्या दिवशी कापल्या गेल्याने केस जर आपण कापले तर काय लाभ होतो किंवा काय त्याचे वाईट परिणाम होतात। त्या दिवशी जर दाढी केली म्हणजे सोमवार ते रविवारमध्ये कुठल्याही एका दिवशी जर दाढी केली तर कुठल्या दिवशी केल्याने लाभ होतो, कुठल्या दिवशी केल्याने त्याचे वाईट परिणाम होतात, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर श्री स्वामी समर्थ। सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ देत, सुखाचा जाऊ देत, हीच मी आपल्या महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये केस कापल्यानंतर आणि दाढी केल्यानंतर पुरुषांनी किंवा स्त्रियांनी स्नान नक्की करावे। ज्या प्रकारे बघा एखाद्या स्त्रीला मासिक पाळी आलेली असते तर त्या 2-3 दिवसामध्ये स्त्री ही अशुद्ध मानली जाते। म्हणजे त्याच्यामागे सायंटिफिक रिझनसुद्धा आहे आणि काही शास्त्रीय कारण पण आहे। अशुद्ध मानली जाते म्हणजे त्या काळामध्ये स्त्रियांनी काही काम केलेलं हे चुकीचं असतं, तर ते करू नये असं म्हटलं जातं। तर त्याचप्रमाणे केस कापल्यानंतर पुरुष किंवा दाढी केल्यानंतर पुरुषांनी किंवा स्त्रियांनी काही गोष्टी ज्या आहे म्हणजे असं म्हणतात की केस कापल्यानंतर आपलं शरीर हे अशुद्ध बनतं। तर त्याच्यामुळे दाढी केल्यानंतर सुद्धा पुरुषांनी काही नियम पाळायचे आहे, काही गोष्टी ज्या आहे त्यांची काळजी घ्यायची आहे। तर कधी पण लक्षात ठेवा, पुरुषांनी दाढी केल्यानंतर किंवा केस कापल्यानंतर लगेचच बेलाच्या किंवा तुळशीच्या झाडाला स्पर्श करू नये। म्हणजे बघा सकाळी सकाळी आपण दाढी करून आलो आहे, केस कापून आलेलो आहे आणि त्याच्यानंतर आपण झाडांना वगैरे पाणी घालतो, त्यात चुकून तुम्ही बेलाच्या झाडाला किंवा तुळशीच्या झाडाला पाणी घालू नका, स्पर्श करू नका। अनेक पुरुषांना सवय असते की दाढी कटिंग केल्यानंतर ते थेट घरात जाऊन खातात किंवा पितात। हे अत्यंत चुकीचं आहे। यामुळे खूप वाईट परिणाम आरोग्यावर तर होतातच, पण लक्षात घ्या दाढी किंवा कटिंग केल्यानंतर पहिले आपल्याला आंघोळ करायची आहे। घरात आल्यानंतर पहिले तुम्ही आंघोळीला जा। त्यातल्या त्यात जर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये पैशासंबंधित काही अडचणी असतील तर अशा वेळी तर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे। तुम्हाला बघा पैशासंबंधित काही समस्या चालू असतील, कर्ज झालेलं असेल, कुठे पैसे अडकलेले असतील, पैसा येतो पण टिकत नाही, अशा कुठल्याही प्रकारच्या आर्थिक समस्या जर चालू असतील तर अशा वेळी तुम्ही बुधवार, शुक्रवार किंवा रविवारी तुम्ही केस कापणं, दाढी कापणं या गोष्टी तुम्ही करत जा। यामुळे घरातील धन, पैसा जो आहे तो वाढीस लागतो, जीवनामध्ये यश मिळतं आणि ज्या काही आपल्या आर्थिक समस्या आहेत तर त्याला मार्ग मिळतात, त्या सुटण्यासाठी आपल्याला मार्ग मिळतात। यानंतर बघा जर तुम्ही सूर्यदेवांची उपासना करत असाल तर मात्र तुम्ही रविवारी केस कापू नका, मग तुम्ही एक तर बुधवारी कापू शकतात। बुधवारचा दिवस चांगला मानला जातो। दाढी करण्यासाठी सुद्धा हे जे मी तुम्हाला नियम सांगते हे केस कापणे, दाढी कापणे या सगळ्यांसाठी आहे। त्यातल्या त्यात आपण स्त्रियासुद्धा केस कापत असतो तर स्त्रियांनासुद्धा हे नियम लागू पडतात। यानंतर ज्यांना पुत्र आहे, ज्यांना मुलगा आहे, अशा सर्व वडील लोकांनी सोमवारी केस किंवा दाढी करू नये। जर तुम्ही असं केलं तर तुमच्या मुलाच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात। तर त्याच्यामुळे तुम्ही नक्की लक्षात ठेवा, जर तुम्हाला मुलगा असेल तर तुम्ही सोमवारी केस कापू नये किंवा दाढी करू नये अशा वडिलांनी। यासोबत बघा मंगळवारी जे लोक केस किंवा दाढी करतात, केस कापतात किंवा दाढी करतात त्यांचे आयुष्य कमी होते, त्यांना मानसिक किंवा आर्थिक हानी होते असं म्हटलं जातं। तर त्याच्यामुळे मंगळवारी सुद्धा शक्यतो टाळलं गेलं पाहिजे। बुधवारचा दिवस हा खूप शुभ मानला जातो दाढी करण्यासाठी, केस कापण्यासाठी। बुधवारचा दिवस जो आहे तो अत्यंत शुभ मानला जातो। यानंतर गुरुवारच्या दिवशी जे लोक दाढी करतात, केस कापतात त्यांना आर्थिक स्थितीमध्ये त्यांची खालावते, हानी होते, आर्थिक परिस्थितीमध्ये त्यांची हानी होते, यांना त्या मार्गाने पैशाच्या समस्या सुरू होतात। तर त्याच्यामुळे गुरुवारच्या दिवशीसुद्धा केस कापलं जाणं टाळलं गेलं पाहिजे। शुक्रवारच्या दिवशी केस किंवा दाढी कापल्यामुळे घरामध्ये समृद्धी येते। तर त्याच्यामुळे बुधवार, शुक्रवार हे जे दिवस आहे हे तुम्ही दाढी करण्यासाठी, केस कापण्यासाठी योग्य मानू शकतात। शनिवारच्या दिवशी जे लोक केस कापतात त्यांना समाजामध्ये मानहानीचा काहीतरी प्रसंग उद्भवतो, त्यांना आरोग्यविषयक समस्या सुरू होतात, थोडक्यात म्हणजे त्यांना अडचणी यायला लागतात। तर त्याच्यामुळे शनिवारचा सुद्धा दिवस अशुभ मानला जातो दाढी करण्यासाठी, केस कापण्यासाठी। रविवारचा दिवस जो आहे तो दाढी करण्यासाठी शुभ मानला जातो। पण जर तुम्ही सूर्यभक्त असाल, तुम्ही सूर्यासंबंधी काही व्रत करताय किंवा सूर्यासंबंधी काही उपासना करत असाल तर मग रविवारच्या दिवशी तुम्ही दाढी करू नये किंवा केस कापू नये। तर हे असे प्रत्येक वाराचं मी तुम्हाला सांगितलं आहे। म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळालं असेल, बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी केस कापणं योग्य मानलं जातं। जर तुम्ही सूर्याचं काही उपासना करत असाल तर रविवारी करू नये, मग बुधवारी किंवा तुम्ही शुक्रवारी दाढी करू शकता।
यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी अगदी संध्याकाळी बघा 3 सांजेच्या वेळेस तुम्ही केस कापत असाल, दाढी करत असाल तर तुम्हाला 100% धनहानी होण्याची शक्यता असते. म्हणून लक्षात ठेवा, केस किंवा दाढी तुम्हाला करायची असेल तर तुम्ही सकाळी सकाळी जाऊन या, वाटलं असतं अंघोळीच्या आधी दाढी कटिंग तुम्ही करून या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही अंघोळीला जा. म्हणजे या गोष्टींचं, काही गोष्टींचं आपण पालन केलं ना तर ते आपल्याला शारीरिकदृष्ट्या सुद्धा योग्य असतं आणि असे जे काही प्रॉब्लेम असतात आपल्या आयुष्यामध्ये तर ते सुद्धा कमी होतात. अनेक प्रकारच्या संकटांना बघा आपल्याला सामोरं जावं लागतं. तर हेच काही नियम जे आहे ते आपल्याकडून पाळले जात नाही. आपल्याला वाटतं हां काय होतं, असं केल्याने थोडी असं होत असेल, पण काही गोष्टींचा परिणाम जो आहे कळत नकळतपणे आपल्यावर होत असतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला जीवनामध्ये सुख समाधान पाहिजे असेल तर नक्की या गोष्टी बघा आपल्या हातात आहे. बघा तुम्ही या दिवशी नाही कापलं, दुसऱ्या दिवशी कापलं तर त्याच्याने काही फरक पडणार नाही, पण नियमांनी केलं ना मग त्या गोष्टीचा आपल्याला फायदाच होतो. त्यामध्ये वाईट असं काही होत नाही. तर बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे केस करताना किंवा दाढी केस कापताना किंवा दाढी करताना तुम्ही जर घरी दाढी करत असाल तर तुमचं तोंड जे आहे ते पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला पाहिजे. म्हणजे समोर तुम्ही जेव्हा आता दाढी किंवा कटिंग काही करताय तर समोर पूर्व किंवा उत्तर दिशा पाहिजे. जर तुम्ही घरी करत असाल तर या नियमाचं तुम्ही पालन करा. आता आपण बाहेर जातोय सलूनमध्ये तर त्यावेळेस आपण त्यांना नाही सांगू शकत की नाही माझं तोंड इकडे पाहिजे तिकडे पाहिजे असेलच. ते पण बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे दुकानदार वगैरे पण हे वास्तुशास्त्रानुसारच सगळ्या गोष्टी करत असतात. तर त्याच्यामुळे असेल तर तिथे अतिउत्तम. पण जर तुम्ही घरी करत असाल तर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करूनच तुम्ही या गोष्टी करायला पाहिजे. दक्षिण दिशेला तोंड करून कधी पण दाढी करू नये किंवा केस कापू नये. याच्यामुळे बघा आपल्याला पितृदोष लागतो, बऱ्याचशा वाईट घटना आपल्यासोबत घडतात, अडचणी दुःख आपल्यावर येतात. तर त्याच्यामुळे बघा केस कापणं किंवा दाढी करणं या रोजच्या आपल्या जीवनातल्या गोष्टी आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यासंबंधी हे जर तुम्ही नियम पाळले तर मग आपल्या आयुष्यामध्ये अडचणी संकट जे आहे तर ते कमी येतील. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.